तुमचं सुनीता सिंपल कुकिंगमध्ये आज आपण बटाट्याच्या भाजीपासून कुरकुरीत स्नॅक्स कसं बनवायचे ते पाहणार आहोत। असं काय होतं की बटाट्याची भाजी भरपूरदा असं केलं की शिल्लक राहते, तर त्यावेळेस आपण असा चटपटीत एक स्नॅक्सचा प्रकार आज पाहूयात। बटाट्याच्या शिल्लक राहिलेल्या भाजीपासून इथे मी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे। त्यामध्ये आता आपल्याला ही बटाट्याची भाजी घालून घ्यायची आहे। व्यवस्थित आपल्याला तेलामध्ये मिक्स करून घ्यायची आहे। यामध्ये आपल्याला चवीनुसार लाल तिखट घालायचं आहे, आमचूर पावडर घेतलेली आहे, चाट मसाला घेतलेला आहे, धने पावडर घेतलेली आहे, जिरे पावडर घेतलेली आहे आणि अगदी थोडंसं मीठ घेतलेलं आहे। इकडे आपला बटाटा आपण व्यवस्थित असा कढईमध्ये गरम करायला ठेवलेला आहे। आता त्यामध्ये आपण चवीनुसार लाल तिखट घालून घ्यायचं आहे, चाट मसाला आहे तो घालून घेऊयात, धने जिरे पावडर थोडी थोडी घेतलेली आहे, अर्धा चमचा आमचूर पावडर घेतलेली आहे ती घालून घ्यायची आहे आणि आपले स्नॅक्सचे चटपटीत बनवून तयार होणार आहेत। इथे थोडंसं मीठ घेतलेलं आहे ते देखील आपण यामध्ये घालून घेऊया। आता हे व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। इथे आपलं सारण थंड झालेलं आहे आणि ही रेग्युलर वापरातलीच मी पीठ घेतलेलं आहे। आपण ज्याची चपाती बनवतो तेच पीठ आहे इथं। आता आपण चपाती लाटून घ्यायची आहे। इथे आपण व्यवस्थित असं चपाती लाटून घेऊयात। चपाती आपली लाटून झालेली आहे। आता बरोबर मधोमध अशी वाटी ठेवायची आहे आणि साईडनं आपण हे बटाट्याचं बॅटर आहे, बटाट्याची भाजी आहे ती आपण व्यवस्थित अशी स्प्रेड करून घ्यायची आहे सर्व बाजूनी। या पद्धतीने आपण व्यवस्थित अशी भाजी पूर्ण चपातीला व्यवस्थित अशी लावून घ्यायची आहे। पूर्ण सारण लावून झालेलं आहे। आता आपण मधली वाटी आहे ती काढून घ्यायची आहे आणि हे व्यवस्थित असं हाताने एकदा प्रेस करून घ्यायचं आहे। आता सुरीच्या सहाय्याने किंवा तुमच्याकडे पिझ्झा कटर असेल तर त्याच्या सहाय्याने तुम्ही असं व्यवस्थित असं चपातीला कट मारून घ्यायचे आहेत। या पद्धतीने हे व्यवस्थित कट झालेले आहेत। या पद्धतीने आपण असा रोल करून घ्यायचा आहे आणि रोल आपण असा व्यवस्थित प्रेस करून घ्यायचा आहे हलक्या हाताने आणि एका प्लेटमध्ये काढून घ्यायचा आहे। आणि आणखीन एक रोल करून दाखवते मी तुम्हाला। थोडंसं हलकंसं आपण प्रेस करून घेऊयात। याच पद्धतीने आपण सर्व रोल बनवून घेऊयात। तेल देखील आपलं गरम झालेलं आहे, त्यामध्ये आता आपण एक एक करून हे घालून घ्यायचं आहे। गॅस आपल्याला बारीक करायचा आहे कारण आपलं तेल छान असं कडकडीत गरम झालेलं आहे। या पद्धतीने आपले कुरकुरीत असे रोल तळून झालेले आहेत। आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात तेल पूर्णपणे निथळून। तर मैत्रिणींनो तयार आहेत इथे आपले बटाट्याच्या शिल्लक राहिलेल्या भाजीपासून कुरकुरीत असे स्नॅक्स। आवडले असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। चॅनलवरती नवीन असाल, सबस्क्राईब केले नसेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा व शेजारील बेल आयकॉनही प्रेस करा। धन्यवाद।